नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वी सहकार या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. 12वी सहकार या विषयाचं 5वं प्रकरण सहकारी संस्थेचे हिशेब व हिशेब तपासणी हे प्रकरण आपण या व्हिडिओ क्रमांक 1, 2, 3 मध्ये अभ्यासणार आहोत. यापैकी सहकारी संस्थेचे हिशेब व हिशेब तपासणी या संदर्भात व्हिडिओ क्रमांक 1 आणि व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये आपण सहकारी संस्थेचे हिशेब एवढं प्रकरण अभ्यासलं 2 व्हिडिओमध्ये. परंतु या दोन्ही व्हिडिओमध्ये अभ्यासलेला अभ्यास करून तुम्हाला परीक्षेमध्ये यावर प्रश्न येणार नाही. परंतु याच्यानंतरचा जो पुढचा टप्पा आहे या प्रकरणातला सहकारी संस्थेच्या हिशेब तपासणीबाबतचा हिशेब तपासणी, तर ह्या हिशेब तपासणीचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. कारण कोणत्याही सहकारी संस्थेचे असतील, कंपनीचे असतील, लिहिलेले हिशेब बरोबर आहेत की नाहीत हे तपासून पाहणं आवश्यक असतं. म्हणून हिशेब तपासणी या प्रकरणातला एक महत्त्वाचा भाग आहे. या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सहकारी संस्थेची हिशेब पुस्तके अभ्यासली होती. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण हिशेब पत्रके अभ्यासली आणि आता आजच्या या तिसऱ्या व्हिडिओमध्ये सहकारी संस्थेचे हिशेब व हिशेब तपासणी हे जे 5वं प्रकरण आहे याचा हा आजचा आपला तिसरा व्हिडिओ आहे. या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण सहकारी संस्थेची हिशेब तपासणीबाबत चर्चा करणार आहोत. तर सहकारी संस्थेला आपले हिशेब कोणाकडून तपासून घ्यायचे आहे, कशा पद्धतीनं तपासायचे आहेत, हिशेब तपासणीचा अर्थ काय आहे, हिशेब तपासणीचे प्रकार काय आहेत, हिशेब तपासणीचे वर्गीकरण, हिशेब तपासणीचे फायदे आणि हिशेब तपासणीच्या बाबतच्या कायदेशीर तरतुदी याचा आपल्याला या पुढच्या व्हिडिओमध्ये, आजच्या आणि पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहू सहकारी संस्थेची हिशेब तपासणी कशी असते. सहकारी संस्थेची हिशेब तपासणी, तर तिसरा व्हिडिओ आपल्याला सुरू करायचा आहे. सहकारी संस्थेचे हिशेब तपासणी, लेखापरीक्षण, त्यालाच लेखापरीक्षण असं सुद्धा म्हणतात आणि त्यालाच अंकेक्षण असं सुद्धा म्हणतात. अंकेक्षण शब्द ऐकला असेल तुम्ही आणि इंग्लिशमध्ये त्याला ऑडिट असं म्हणतात. ऑडिट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. सहकारी संस्थेची हिशेब तपासणी आपण पाहिलं होतं की सहकारी संस्थेचा भारतामध्ये कसा सुरुवात झाली. 1904ला पहिला सहकार कायदा भारतामध्ये मंजूर झाला. त्यावेळेच्या इंग्रज सरकारनं मंजूर केला. त्यानंतर भारतामध्ये दुसरा सहकार कायदा 1912ला मंजूर झाला. त्यानुसार वेगवेगळे कायदे नियम तयार करण्यात आले. त्यानंतर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि त्यानुसार मग महाराष्ट्र राज्यासाठी सुद्धा कायदा असला पाहिजे या हिशोबाने महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 संमत करण्यात आला किंवा मंजूर करण्यात आला. आणि या महाराष्ट्र राज्य सहकार कायदा 1960 नुसार महाराष्ट्रातील सहकारी संस्थांनी हिशेब तपासणी कोण्या कायद्यानुसार केली पाहिजे, कशा पद्धतीनं आपला जमा खर्च ठेवला पाहिजे, याच्या सर्व तरतुदी कायद्यामध्ये दिलेल्या आहेत महाराष्ट्र राज्य सहकार कायदा 1960मध्ये. तर प्रत्येक सहकारी संस्थेला आपल्या हिशेबाची तपासणी मान्यताप्राप्त हिशेब तपासणीसाकडून अथवा लेखापरीक्षणाकडून तपासून घ्यावी लागते. कलम 81 मध्ये याची तरतूद आहे. महाराष्ट्र राज्य सहकार कायदा जो 1960चा त्याच्या कलम 81 मध्ये अशी तरतूद आहे की प्रत्येक सहकारी संस्थेला सहकार खात्याच्या मान्यताप्राप्त हिशेब तपासणीसाकडून आपल्या हिशेबाची पुस्तके तपासून घ्यावी लागतात. तर अशा पद्धतीनं हे झालं सहकारी संस्थेच्या हिशेब तपासणीबाबतची माहिती. त्यानंतर आता आपण बघू सहकारी संस्थेच्या हिशेब तपासणीचा काय अर्थ किंवा काय व्याख्या केलेल्या आहेत. तर सहकारी संस्थेची हिशेब तपासणी म्हणजे हिशेब पुस्तके आर्थिक विवरणपत्रकामध्ये नोंद केलेल्या आकडेवारीचे परीक्षण करून ही आकडेवारी ज्या व्यवहारावरून नोंदविलेली आहे त्या व्यवहारांची सत्यता पुराव्यांच्या आधारे पडताळून पाहून त्यावर अहवाल देणे. हिशेब तपासणी म्हणजे नेमकं काय, तर हिशेब तपासणीची जी पुस्तके असतात ती पुस्तके कोणत्या तरी पुस्तकावरून तयार केली. जसं आपण सुरुवातीच्या व्हिडिओ क्रमांक 1 मध्ये बघितलं होतं की प्रत्येक सहकारी संस्थेला 4 प्रकारची हिशेब पुस्तके ठेवावी लागतात. त्यामध्ये 4 मध्ये आपण बघितलं होतं, एक रोख पुस्तक बघितलं होतं, की दुसरं खातेवही बघितली, सगळ्यात पहिलं बघितलं होतं आपण रोजकीर्द. रोजकीर्द म्हणजे रोजच्या रोज घडणारे जे व्यवहार असतात ते जसेच्या तसे घडल्याबरोबर व्यवहार लिहून ठेवले जातात, त्याला रोजकीर्द म्हणतात. आणि रोजकीर्दवरूनच मग सहाय्यक पुस्तके किंवा खातेवही किंवा रोख पुस्तक लिहिल्या जाते. तर अशा पद्धतीनं ज्या पुराव्याच्या आधारे कोणते व्यवहार झाले म्हणजे ज्याला आपण रिसिप्ट म्हणतो किंवा पावती म्हणतो किंवा माल खरेदी केला असेल तर त्याचं बिल असेल, कोणाला मजुरी दिली असेल तर त्याचं व्हाउचर असेल, याची सत्यता पडताळून पाहणे म्हणजे हिशेब तपासणी होय.
व्याख्या दिलेली आहे. RG विल्यम आणि JR बॉटलिव्ह या 2 शास्त्रज्ञांनी, सहकार तज्ज्ञांनी व्याख्या केलेली आहे. पहिली व्याख्या पाहू आपण RG विल्यम यांची. व्यवसायाची आर्थिक स्थिती खरी व बिनचूक दर्शविण्याच्या दृष्टीने ताळेबंद योग्य पद्धतीने तयार करण्यात आला आहे किंवा नाही याची खात्री करून घेण्याच्या उद्देशाने व्यावसायिक लेखापुस्तकांची, खात्यांची आणि प्रमाणकांची तपासणी करणे म्हणजे लेखापरीक्षण होय. म्हणजे सहकारी संस्थेची जी आर्थिक स्थिती आहे ती व्यवस्थित सभासदांना, कर्मचाऱ्यांना आणि समाजातील लोकांना व्यवस्थितपणे लक्षात आली पाहिजे, यासाठी लेखापुस्तकांची तपासणी केली जाते, खात्यांची तपासणी केली जाते आणि प्रमाणक म्हणजे व्हाउचर असतात वेगवेगळ्या प्रकारचे. चहा पाण्याचा खर्च असेल, स्टेशनरीचा खर्च असेल, मजुरीचा खर्च असेल, वाहन भाडं असेल, त्यासंबंधीचे प्रमाणक असतात, त्याला इंग्लिशमध्ये व्हाउचर असं म्हणतात. तर याची तपासणी करणे म्हणजे लेखापरीक्षण होय, असं RG विल्यमनं सांगितलेलं आहे. दुसरी व्याख्या पाहायची आपल्याला JR बॉटलिव्ह यांची. हिशेबांच्या पुस्तकांचे बुद्धिकौशल्याने सखोल परीक्षण करून हिशेबाच्या पुस्तकाचे सखोल परीक्षण करण्यासाठी ज्या आधारावर व्यापारी हिशेब लिहिले आहेत त्या पावत्या, कागदपत्र तपासणी करून ज्या काळासाठी नफा तोटा पत्रक तयार केले जात आहे त्याची सत्यता तपासून ते वास्तविक परिस्थितीचे प्रदर्शन करते किंवा नाही ते पाहणे म्हणजे हिशेब तपासणी होय. म्हणजे ज्या हिशेबाची पुस्तके ज्या कालावधीसाठी लिहिलेली आहेत, जसं आपण पाहिलं की प्रत्येक सहकारी संस्थेला आर्थिक वर्ष संपल्यानंतर 1 वर्षाचे हिशेब तपासून घ्यावे लागतात. तर त्या वर्षासाठी नफा तोटा पत्रक, विविध पावत्या, कागदपत्र, ताळेबंद याची सर्व सत्यता तपासणे किंवा जे वास्तविक पद्धतीने लिहिले आहेत की किंवा वास्तविक स्थितीचे प्रदर्शन करते किंवा नाही हे पाहणे म्हणजे हिशेब तपासणी होय. या दोन्ही व्याख्येवरून तुमच्या लक्षात आलं असेल विद्यार्थ्यांनो की सहकारी संस्थेची हिशेब तपासणी म्हणजे नेमकं काय. तर सहकारी संस्थेचे जे हिशेब पुस्तके असतात व आपण याच्या अगोदरच्या 2 व्हिडिओमध्ये पाहिले ते हिशेब पुस्तके कोणत्या आधारावर लिहिलेले आहेत त्या आधार म्हणजे पावत्या असतील, बिलं असतील, खाते असतील त्याची व्यवस्थितपणे तपासणी करणे म्हणजे हिशेब तपासणी होय. अशा पद्धतीनं सहकारी संस्थेच्या हिशेब तपासणीच्या 2 व्याख्या सांगितलेल्या आहेत. सहकारी संस्थेची हिशेब तपासणी म्हणजे काय हे तुम्हाला समजल्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे सहकारी संस्थेच्या हिशेब तपासणीचे प्रकार, टाईप्स ऑफ ऑडिट. सहकारी संस्थेच्या हिशेब तपासणीचे किती प्रकार आहेत. प्रत्येक सहकारी संस्था या कोणत्याही एका प्रकाराच्या मदतीनं आपले हिशेब व्यवस्थितपणे तपासून लिहून घेऊ शकते. तर आपल्याला सहकारी संस्थेच्या हिशेब तपासणीचे प्रकार बघायचे आहे. पहिला प्रकार आहे सहकारी संस्थेच्या हिशेब तपासणीचा वैधानिक किंवा वार्षिक हिशेब तपासणी. म्हणजे वर्षाच्या शेवटी प्रत्येक सहकारी संस्थेला जी हिशेब तपासणी करावी लागते ती, त्याचं व्यवस्थित स्पष्टीकरणामध्ये आपण पुन्हा बघू. दुसरा हिशेब तपासणीचा प्रकार आहे सतत किंवा निरंतर, नेहमी मोठ्या आकाराच्या ज्या संस्था असतात त्या सतत हिशेब तपासणी करत राहतात. तिसरा हिशेब तपासणीचा प्रकार आहे अंतर्गत हिशेब तपासणी. आपल्या कार्यालयाच्या आतच सहकारी संस्थेच्या हिशेबामध्ये काही चुका होऊ नये म्हणून प्रत्येक सहकारी संस्था अंतर्गत हिशेब तपासणी करतात. आणि शेवटचा प्रकार आहे हिशेब तपासणीचा अंतरिम किंवा मध्यावधी हिशेब तपासणी. म्हणजे वर्ष संपण्याच्या मधातच एखाद्या वेळेस हिशेब तपासणी केली जाते त्यावेळेला आपण मध्यावधी हिशेब तपासणी असं म्हणतो. तर हे जे हिशेब तपासणीचे 4 प्रकार आहेत ते 4 प्रकार आपल्याला सखोल अभ्यासायचे आहेत. हिशेब तपासणीचा पहिला प्रकार आहे वैधानिक किंवा वार्षिक हिशेब तपासणी. त्याला ॲन्युअल ऑडिट किंवा स्टॅट्युटरी ऑडिट असं सुद्धा म्हणतात. ॲन्युअल वर्षाच्या शेवटी किंवा वार्षिक जे ऑडिट केलं जाते, जे हिशेब तपासणी केली जाते त्याला वैधानिक हिशेब तपासणी असं म्हणतात. स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे पहा. सहकारी संस्थेला आपल्या आर्थिक वर्ष संपल्यानंतर, आर्थिक वर्ष म्हणजे 31 मार्च संपल्यानंतर कायद्यानुसार हिशेब तपासून घेणे सक्तीचं आहे. म्हणून आर्थिक वर्षाच्या शेवटी हिशेब पूर्ण झाल्यानंतर जी हिशेब तपासणी केली जाते तिला वैधानिक म्हणजे कायद्यानुसार करावीच लागते. प्रत्येक सहकारी संस्थेला वर्ष संपल्यानंतर 3 महिन्याच्या आत, आर्थिक वर्ष संपल्यानंतर 4 महिन्याच्या आत जी हिशेब तपासणी केली जाते त्या हिशेब तपासणीला वैधानिक हिशेब तपासणी असं म्हणतात. आणि या हिशेब तपासणीसाठी जो हिशेब तपासणारा व्यक्ती असतो, ज्याला आपण हिशेब तपासनीस असं म्हणतो, त्याची नियुक्ती कोण करते? शासनाकडून केली जाते, राज्य शासनाकडून. आणि या हिशेब तपासणीवरून संस्थेला अंकेक्षण वर्ग दिला जातो. त्याला आपण ऑडिटिंग
क्लास म्हणतो, अंकेक्षण वर्ग म्हणतो. अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग, ड वर्ग असे वर्ग या वार्षिक हिशेब तपासणीवरूनच सहकारी संस्थेला दिले जातात. सहकारी संस्थेच्या हिशेब तपासणीचा सर्वात महत्त्वाचा हा प्रकार आहे. प्रत्येक सहकारी संस्थेला कायद्यानुसार आपलं हिशेबाचं ऑडिट किंवा तपासणी करूनच घ्यावी लागते. त्याला आपण वैधानिक हिशेब तपासणी असं म्हणतो. आणि हे हिशेब तपासणारा व्यक्ती सहकार खात्यानं किंवा राज्य शासनानं नियुक्त केलेला असतो. सहकारी संस्थेच्या मतानं तो ठरवलेला नसतो, म्हणून त्याला वैधानिक हिशेब तपासणी असं म्हणतात. आणि आर्थिक वर्ष संपल्यानंतर किती महिन्याच्या आत? 4 महिन्याच्या आत ही हिशेब तपासणी केली जाते. हिशेब तपासणीचा दुसरा प्रकार पाहायचा आपल्याला सतत किंवा निरंतर हिशेब तपासणी. सतत त्याचं नावच आहे, कंटिन्युअस ऑडिट, नेहमी चालू राहणारं ऑडिट. सतत अगर निरंतर हिशेब तपासणी म्हणजे आर्थिक वर्षातील संस्थेच्या सर्व व्यवहारांचे सातत्याने अथवा नियमितपणे ठराविक काळाने केलेले सखोल परीक्षण होय. ज्या सहकारी संस्था मोठ्या आकाराच्या असतात, पूर्वी सांगितलंच मी, मोठमोठ्या ज्या सहकारी संस्था असतात ज्यांच्या शाखा विस्तृत प्रमाणात विखुरलेल्या आहेत, अशांचे हिशेबसुद्धा मोठ्या प्रमाणावर असतात. आणि अशा संस्थांचे हिशेब नेहमी तपासतच राहावं लागते, त्यामध्ये काही चुका होऊ नये म्हणून. तर अशा प्रकारच्या मोठ्या आकाराच्या सहकारी संस्था नेहमी आपली हिशेब तपासणी करत राहतात. त्याला सतत किंवा निरंतर हिशेब तपासणी म्हणतात. सतत हिशेब तपासणीमुळे संस्थेचे अंतिम खाते तात्काळ तयार करणे शक्य होते, फायनल अकाउंट. कारण नफा तोटा पत्रक, ताळेबंद पत्रक, तेरीज पत्रक व्यवस्थित जर लिहिलेलं असेल तरच फायनल अकाउंट तयार केलं जाईल, अंतिम खाते तयार होतील. तर अशा पद्धतीनं सहकारी मोठ्या आकाराच्या संस्था सतत किंवा निरंतर हिशेब तपासणी करत असतात. तिसरा हिशेब तपासणीचा प्रकार आहे अंतर्गत हिशेब तपासणी, इंटरनल ऑडिट. सहकारी संस्थेचा जो एखादा अनुभवी कर्मचारी असतो, त्याच्या हातानं सहकारी संस्थेच्या हिशेब पुस्तकामध्ये काही चुका आहेत का ते शोधून काढलं जाते, जेणेकरून वार्षिक हिशेब तपासणीच्या वेळी अडचण येणार नाही. अशा हिशेब तपासणीला अंतर्गत हिशेब तपासणी म्हणतात. इथं दिलेलं आहे बा. अंतर्गत हिशेब तपासणी म्हणजे काय? सहकारी संस्थेच्या हितासाठी संस्थेअंतर्गत स्वतंत्रपणे आर्थिक लेखांकन व इतर व्यावसायिक व्यवहारांचे परीक्षण, व्यवस्थापनाचा सुरक्षित विधायक मार्ग म्हणून जे अंकेक्षण केलं जाते त्यात अंतर्गत हिशेब तपासणी असं म्हणतात. म्हणजे हे काही असं बंधनकारक नसते कायद्यानुसार करावंच लागते म्हणून, परंतु सहकारी संस्थेला आपले हिशेब व्यवस्थित लिहिता यावे यासाठी अनुभवी कर्मचाऱ्याकडून हे अंतर्गत हिशेब लिहिण्यात येतात, हिशेब तपासणी करण्यात येते. यासाठी संस्थेच्या अंतर्गतच एक हिशेब तपासणीचा स्वतंत्र विभाग असतो. आणि हिशेब तपासणीचा विभाग जर स्वतंत्र आणि कार्यक्षमपणे संस्थेमध्ये कार्यरत असेल तर हिशेब तपासणी अशा अंतर्गत तपासणीवर काही अंशी अवलंबून राहू शकतो. सहकारी संस्थेने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्याकडून हिशेब तपासणी केली जाते. अंतर्गत हिशेब तपासणीमुळे वैधानिक हिशेब तपासणीला मदत होते. मी पहिलेच सांगितलं तुम्हाला की अंतर्गत हिशेब तपासणीचा जो प्रकार आहे हा कायद्यानुसार आवश्यक नाही, परंतु अंतर्गत हिशेब तपासणी कशा केली जाते? वर्षाच्या शेवटी जी वैधानिक हिशेब तपासणी होत असते त्याला मदत किंवा त्यावेळी अडथळे येऊ नये म्हणून अंतर्गत हिशेब तपासणी करण्यात येते. आणि इंटरनल ऑडिट म्हणतो आपण त्याला. हिशेब तपासणीचा चौथा प्रकार आहे अंतरिम किंवा मध्यावधी हिशेब तपासणी. अंतरिम म्हणजे 2 आर्थिक वर्षाच्या मधल्या काळातच एखाद्या वेळेस हिशेब तपासणी केली जाते. तर कशासाठी केली जाते? इंटरम ऑडिट म्हणतात त्याला, मध्यावधी हिशेब तपासणी. आर्थिक वर्षाच्या 2 ताळेबंद पत्रकांच्या मधल्या काळात हंगामी नफा शोधून काढण्यासाठी किंवा हंगामी लाभांश देण्याच्या दृष्टीने जी हिशेब तपासणी केली जाते तिला मध्यावधी किंवा अंतरिम हिशेब तपासणी म्हणतात. समजा एखाद्या सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाला वाटलं की आपल्या सभासदांना आपल्याला वर्षाच्या शेवटी लाभांश न देता वर्षाच्या मधातच आपल्याला लाभांश द्यायचा आहे, त्याला हंगामी लाभांश असं म्हणतात. तर त्यासाठी नफा तोटा शोधून काढावा लागतो. प्रत्येक सहकारी संस्थेला किती नफा होईल, नफा झाला तर लाभांश देऊ शकेल आहे ना. तर हा असा नफा शोधून काढण्यासाठी अंतरिम किंवा मध्यावधी हिशेब तपासणी केली जाते. मध्यावधी हिशेब तपासणीमुळे नफा तोटा पत्रक, ताळेबंद पत्रक इत्यादी त्वरित तयार करणे सुरू होते, कारण हिशेब तपासणीचे बरेचसे काम मध्यावधी हिशेब तपासणीतच पूर्ण झालेले असते. ह्या हिशेब तपासणीमुळे चुका, अनियमितता, अफरातफरीचे प्रकार उघडकीस येतात, कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राहते आणि वर्षाच्या मध्यंतरीच हिशेब तपासणी केल्यामुळे त्यावेळची व्यवसायाची आर्थिक स्थितीसुद्धा आपल्याला समजते की सहकारी संस्था कोण्या परिस्थितीमध्ये आहे आणि त्यानुसार योग्य धोरणंसुद्धा राबविता येतात संचालक मंडळाला. अशा पद्धतीने या मध्यावधी हिशेब तपासणीचे फायदे आहेत.
तर अशा पद्धतीनं प्रत्येक सहकारी संस्था, ज्या मोठ्या आकाराच्या संस्था असतात किंवा ज्या सहकारी संस्थांना आपल्या सभासदांना हंगामी लाभून द्यायचा असतो, त्या सहकारी संस्था मध्यावधी किंवा अंतरिम हिशेब तपासणी करतात. आणि या अंतरिम किंवा मध्यावधी हिशेब तपासणीचा फायदासुद्धा वैधानिक हिशेब तपासणी करताना, वार्षिक हिशेब तपासणी करताना होत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं सहकारी संस्थेचे जे हिशेब तपासणीचे प्रकार आहेत 4: वैधानिक, सतत, अंतर्गत आणि मध्यावधी. हे 4ही प्रकार आपण शिकलो. एकदम सोपी, साध्या शब्दात मी तुम्हाला सांगितलं आणि सोपी आहे ते. वार्षिक हिशेब तपासणी म्हणजे प्रत्येक सहकारी संस्थेच्या वर्षाच्या शेवटी 4 महिन्याच्या आत जी हिशेब तपासणी करावी लागते ती. सतत किंवा निरंतर म्हणजे नेहमी जी हिशेब तपासणी सहकारी संस्था मोठ्या आकाराच्या करत असतात तिला सतत म्हणतात. अंतर्गत म्हणजे इंटरनल, कर्मचाऱ्यांकडून सहकारी संस्थेच्या हिशेबातील चुका शोधण्यासाठी जी हिशेब तपासणी केली जाते त्याला आपण अंतर्गत हिशेब तपासणी म्हणतो. आणि चौथा, मध्यावधी हिशेब तपासणी म्हणजे हंगामी लाभवणी देण्यासाठी जी हिशेब तपासणी केली जाते त्याला आपण मध्यावधी किंवा अंतरिम हिशेब तपासणी असं म्हणतो, लाभवून देण्यासाठी. हे झाले सहकारी संस्थेच्या हिशेब तपासणीचे किंवा अंकेक्षणाचे किंवा टाईप्स ऑफ ऑडिट प्रकार. तर अशा पद्धतीनं आपण सहकारी संस्थेच्या हिशेब तपासणीचा अर्थ, व्याख्या आणि हिशेब तपासणीचे प्रकार बघितले. आता बघायचं आहे आपल्याला हिशेब तपासणीचे वर्गीकरण. प्रत्येक सहकारी संस्थेला हिशेब तपासणीवरून त्याचे वर्ग देण्यात येतात की प्रत्येक सहकारी संस्थेला कोणत्या प्रकारच्या सहकारी संस्था अ वर्गात आहेत की ब वर्गात आहेत की क वर्गात आहेत की ड वर्गात आहेत. जसं आपण बघितलं होतं की वार्षिक हिशेब तपासणी पाहिला, हिशेब तपासणीचा प्रकार वैधानिक हिशेब तपासणी. त्या हिशेब तपासणीवरून जो हिशेब तपासणारा हिशेब तपासणीस असतो तो सहकारी संस्थेला अंकेक्षण वर्ग देत असतो. त्यालाच अंकेक्षण वर्गीकरण असं म्हणतात. तर हे वर्गीकरण कशाच्या आधारावर केलं जातं त्याची माहिती या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला दिलेली आहे. पहा, हिशेब तपासणी किंवा अंकेक्षण वर्गीकरण. सहकारी संस्थेच्या हिशेब तपासणीनंतर लेखापरीक्षकाने म्हणजे हिशेब तपासणीसाने दिलेल्या गुणांच्या आधारे सहकारी संस्थेला हिशेब तपासणी किंवा ऑडिट क्लासिफिकेशन वर्ग दिला जातो आणि या तपासणीवरून सहकारी संस्थेचा दर्जा समजण्यास मदत होते. हा वर्ग कशावर अवलंबून असतो तर नफा तोट्यावर. सहकारी संस्थेला दरवर्षी नफा होतो की तोटा होतो, सहकारी संस्थेचे खाते कसे असतात, दर्जा कसा आहे, भाग भांडवल, आर्थिक स्थिती, कर्ज वसुलीचे प्रमाण, संस्थेचे व्यवस्थापन, राखीव निधी, सभासद संख्या आणि उलाढाल इत्यादी निकषांच्या आधारावर हे वर्गीकरण केले जाते. सहकारी संस्थेला अंकेक्षण वर्ग देण्यासाठी 100 गुण ठरविलेले असतात. तर हे 100 गुण वाटून देतात हिशेब तपासणारे व्यक्ती. जसं भांडवल उभारणीसाठी 20 गुण, आर्थिक स्थैर्यासाठी, कर्ज थकबाकीसाठी 40 गुण, संस्थेचे जे व्यवस्थापन मंडळ असते व्यवस्थापनासाठी आणि थकबाकीदारांवर काय कारवाई केली किंवा हिशेबाच्या नोंदी वक्तशीरपणे केल्या आहेत की नाही यासाठी 15 गुण, सर्वसाधारण कामकाजासाठी 25 गुण. अशा पद्धतीने या 100 गुणांची विभागणी केलेली असते. आणि या 100 गुणांपैकी एकूण किती गुण मिळाले सहकारी संस्थेला हिशेब तपासणीमध्ये त्यावरून संस्थेचा वर्ग ठरविला जातो. हिशेब तपासणीचं वर्गीकरण कसं केलं जातं ते पुढे अ, ब, क, ड वर्गीकरणावरून आपल्या आणखी लक्षात येईल. तर या पॅरेग्राफवरून तुम्हाला एवढं लक्षात घ्यायचं आहे की सहकारी संस्थेची जी हिशेब तपासणी किंवा वर्गीकरण आहे ते कशाच्या आधारावर केलं जातं. प्रत्येक सहकारी संस्थेचं भांडवल, नफा, तोटा, कर्ज वसुलीचं प्रमाण, आर्थिक स्थैर्य, व्यवस्थापन मंडळ या सर्व गुणांच्या आधारावरून सहकारी संस्थेचं हिशेबाचं वर्गीकरण, हिशेब तपासणीचे वर्ग दिले जातात. तर हे वर्ग कशा पद्धतीने दिले जातात ते पाहू आपण. 4 वर्ग हिशेब तपासणाऱ्या व्यक्तींकडे असतात. अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग आणि ड वर्ग. ज्या सहकारी संस्थेचे हिशेब तपासणारा जो हिशेब तपासणीस असतो तो 100 गुणांच्या आधारावर सहकारी संस्थेला अ वर्ग मिळाला की ब वर्ग मिळाला की क वर्ग मिळाला की ड वर्ग मिळाला ते ठरवत असतो. तर अ वर्ग कोण्या सहकारी संस्थांना मिळू शकतो त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. अ वर्ग मिळविणाऱ्या सहकारी संस्थांजवळ 60% जास्त गुण त्या सहकारी संस्थेला हिशेब तपासणीमध्ये मिळाले पाहिजेत. हिशेब तपासणीसाठी जे 100 गुण दिलेले आहेत त्या 100 गुणांपैकी सहकारी संस्थेला अ वर्ग मिळविण्यासाठी किती टक्के गुण मिळाले पाहिजेत? 60% गुण मिळविणं आवश्यक आहे. तर ह्या 60% गुण मिळविणाऱ्या सहकारी संस्थेला अ वर्ग दिला जातो.
आणि अशा संस्थांची आर्थिक स्थिती उत्तम असते. सहकारी संस्थांची आर्थिक स्थिती कशी असते? उत्तम असते. कर्जवसुलीत सहकारी संस्थेला चांगल्या पद्धतीनं कर्जवसुली झालेली असते आणि या संस्थांच्या कर्जाच्या जे थकबाकीचं प्रमाण असते ते सुद्धा 10%च्या जवळपास असते. म्हणजे जास्त सहकारी संस्थेचं कर्ज थकीत नसते. अशा प्रकारच्या सहकारी संस्थेला अ वर्ग देण्यात येतो. लक्षात घ्या, 60%पेक्षा जास्त गुण 1, त्यानंतर आर्थिक स्थिती उत्तम, हिशेब तपासणीला चांगले यश, कर्जवसुलीला यश आणि कर्ज थकबाकीचे प्रमाण 10%. अशा ज्या सहकारी संस्था असतात, हिशेब तपासणाऱ्याच्या लक्षात आले असेल तर त्या सहकारी संस्थांना हिशेब तपासणीस किंवा ऑडिटर कोणता वर्ग देतो? अ वर्ग. हिशेब तपासणीचा दुसरा वर्ग असतो ब वर्ग. हा वर्ग कोण्या सहकारी संस्थांना मिळू शकतो? तर 50 ते 59% गुण ज्या सहकारी संस्था हिशेब तपासणीमध्ये मिळवितात किंवा हिशेब तपासणारा व्यक्ती सहकारी संस्थेला 50 ते 59च्या दरम्यान गुण जर दिले असतील तर अशा सहकारी संस्थांना ब वर्ग देण्यात येतो. अशा प्रकारच्या संस्थांची आर्थिक स्थिती बरी असते, चांगली नसते परंतु बरी असते आणि थकबाकीसुद्धा 25%च्या आसपास असते. अ वर्गामध्ये थकबाकी 10% होती. ब वर्ग मिळाल्या सहकारी संस्थांची थकबाकी 25%, आर्थिक स्थिती बरी आणि गुण किती असतात? 50 ते 59%. अशा सहकारी संस्थेला ब वर्ग देण्यात येतो. तिसरा वर्ग आहे सहकारी संस्थेच्या हिशेब तपासणीचा क वर्ग. क वर्ग कोण्या सहकारी संस्थांना मिळू शकतो? 35 ते 49% ज्या सहकारी संस्थांना हिशेब तपासणी करणाऱ्यानं गुण दिले असतील अशा सहकारी संस्थांना क वर्ग देण्यात येतो. आणि या क वर्ग देणाऱ्या सहकारी संस्थांचे व्यवस्थापन जे असते ते कार्यक्षम नसते, चांगल्या पद्धतीचा निर्णय घेत नाही, घेतलेला निर्णय अंमलात आणत नाही. सहकारी संस्थेची आर्थिक स्थितीसुद्धा फारशी चांगली नसते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे थकबाकीचं जे कर्जाच्या थकबाकीचं प्रमाण आहे ते 40%पर्यंत पोहोचलेलं असते आणि व्यवस्थापन आणि कामकाज सुधारण्याची आवश्यकता असते. अशा सहकारी संस्थांना जो हिशेब तपासणारा व्यक्ती असतो, हिशेब तपासणीस तो कोणता वर्ग देतो? क वर्ग. क वर्ग कोण्या सहकारी संस्थेला? 35 ते 49%पर्यंत गुण, थकबाकीचे प्रमाण 40%पर्यंत आणि आर्थिक स्थिती चांगली नसते. अशा सहकारी संस्थांना कोणता वर्ग देण्यात येतो? क वर्ग. हिशेब तपासणीच्या वर्गीकरणामधला चौथा वर्ग आहे ड वर्ग. जसं ज्याला आपण म्हणतो परीक्षेमध्ये 35पेक्षा कमी गुण मिळाले तर नापास आहे ना, तर त्या पद्धतीनं 35%पेक्षा कमी गुण ज्या सहकारी संस्थांना मिळतात त्या ड वर्गात मोडतात आणि या संस्था आर्थिकदृष्ट्या डबघाई झालेल्या असतात. या संस्थांचे व्यवस्थापन जे असते ते अकार्यक्षम असते, कामकाजात अनियमितता असते आणि लेखापुस्तके म्हणजे हिशेब पुस्तके योग्यरित्या ठेवलेली नसतात आणि थकबाकीचं जे प्रमाण असते ते 60%पर्यंत पोहोचलेलं असते. अशा सहकारी संस्थांना ड वर्ग देतो हिशेब तपासणारा व्यक्ती. तर अशा पद्धतीनं सहकारी संस्थेला जे हिशेब तपासणीवरून हिशेब तपासणीचं वर्गीकरण केलं जातं ते अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग आणि ड वर्ग या 4 वर्गाच्या माध्यमातून सहकारी संस्थेला वर्गीकरण केलं जातं आणि या वर्गावरूनच सहकारी संस्थेची आर्थिक स्थिती समाजातील समाजांना समजत असते की सहकारी संस्थेची काय परिस्थिती आहे बुवा, या सहकारी संस्थेमध्ये आपण गुंतवणूक करावं की नाही. तर या वर्गीकरून बरेचसे लोक या वर्गीकरणावरून निर्णय घेत असतात. गुंतवणूक करण्याला समाजातील लोक कोणत्या वर्गाच्या सहकारी संस्थेला प्राधान्य देतील? अ वर्गाच्या. कारण साहजिकच आहे, अ वर्गाच्या सहकारी संस्था ज्या असतात त्या चांगल्या पद्धतीच्या असतात, त्यांची आर्थिक स्थिती चांगली असते, डुबण्याची क्षमता कमी असते, है ना, गॅरंटी असते तिथं गुंतवलेला पैसा परत मिळविण्याची. म्हणून या वर्गीकरणावरून सहकारी संस्थेचा भविष्यकाळ ठरत असतो, सहकारी संस्थेचा कार्यक्षमता ठरत असते. म्हणून हे सहकारी संस्थेच्या जे अंकेक्षणाचं वर्गीकरण आहे हे सहकारी संस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असते. तर अशा पद्धतीनं सहकारी संस्थेचं जे वर्गीकरण आहे हिशेब तपासणीचं आपण या ज्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो, सहकारी संस्थेच्या हिशेब तपासणीचा अर्थ, व्याख्या, हिशेब तपासणीचे प्रकार आणि या हिशेब तपासणारा जो व्यक्ती असतो, जो हिशेब तपासणीचं वर्गीकरण करत असतो ते 4 वर्ग, अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग आणि
ड वर्ग. तर अशा पद्धतीनं या व्हिडिओमध्ये आपण सहकारी संस्थेचे हिशेब तपासणी व्हिडिओ क्रमांक 3मध्ये आपण सहकारी संस्थेच्या हिशेबाबाबतचा हिशेब तपासणीचे प्रकार आणि हिशेब तपासणीचे वर्ग हे 2 महत्त्वाचे मुद्दे अभ्यासले. तर या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघू. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. या 12वी सहकार या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक केलं नसेल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.